घेवड्याची वालाची साधी सोपी चटपटीत भाजी पाहणार आहोत। त्यासाठी कोवळेसे घेवडे घ्यायचेत आणि याच्या शिरा काढून घ्यायच्यात। या पद्धतीने दोन्ही बाजूने सोलून घ्यायचं आहे आणि तोडून घ्यायचं आहे किंवा चिरून घेतला तरी चालेल। शक्यतो असा हातानेच तोडून घ्यायचा म्हणजे याचे शिरा व्यवस्थित काढल्या जातात। एक पावशेर घेवडा घेतला आहे, या पद्धतीने निवडून घेतला आणि 1-2 वेळा धुवून घेतला आहे। खूपच मोठ्या शेंगा असतील तर त्या न घेता त्यातील दाणे घेतले तरी चालतील। या पद्धतीने पाहू शकता। आणि आता याची भाजी बनवायला घेऊ। तर अगदी साधी सोपी कमी मसाल्यातली भाजी बनवणार आज आपण। तर आता भाजी 2 वेळा धुवून घेतली आणि आता फोडणी बनवून घेऊ। तर असे दाणे घेतले, ते मोठ्या शेंगांमधले शेंगा न घेता आणि कोवळ्या शेंगा अशा तोडून घेतल्यात निवडून। तर आता फोडणी बनवून घेऊ। तर फोडणीसाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे। आता तेल थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये घालूया मोहरी अर्धा चमचा आणि जिरं अर्धा चमचा। मोहरी जिरं तडतडलं म्हणजे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। तर कांदाही घालू आणि परतवून घेऊ। सोबतच असेल तर आपल्याला कढीपत्तासुद्धा वापरायचा आहे। 1 हिरवी मिरची घातली, 1 ते 2 हिरव्या मिरच्या घालू शकतो आपण। आणि यामध्ये घालूया आता बारीक चिरलेला टोमॅटो। थोडासा कांदा परतवून घेतला आणि आता टोमॅटोही घातला आहे। तर टोमॅटो कांदा चांगला भाजला म्हणजे यामध्ये आता भाजी घालून घेऊ। वाल घालूया घेवड्याचे आणि परतवून घेऊ थोडेसे तेलामध्ये। 1 मिनिटभर परतवू। मिनिटभर परतवून झाले म्हणजे यामध्ये घालूया मसाले। आता मसाले वाटण वगैरे न करता घरी असलेलेच मसाले वापरत आहोत आपण या ठिकाणी। साठवणीचा लाल तिखट 1 चमचा घेतले, हळद अर्धा चमचा, मीठ 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतला आहे। तर अगदीच घरच्या साहित्यामध्ये होणारी अशी भाजी आहे। घरी अवेलेबल असलेले मसाले यामध्ये भाजी अगदी चटपटीत अशी बनली जाते। थोडीशी परतवून घेऊ सुरुवातीला मिनिटभर मसाले घालून आणि आता पाणी घालून ही भाजी 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची। अगदीच रस्सा भाजी किंवा सुकी भाजीसुद्धा आपण बनवू शकतो। तर यामध्ये थोडासा शेंगदाणा कूट घालायचा आहे आणि आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची मस्त अशी। किंवा नुसती शेंगदाणा कूट वगैरे न घालतासुद्धा ही भाजी मस्त अशी बनली जाते चवीला। तर एक वेगळीच चव असते या भाजीची स्वतःची अशी। त्यामुळे खूप जास्त मसाले न घालता अगदी साठवणीच्या लाल तिखटामध्ये बनवली तरी मस्त अशी भाजी बनते ही। अगदी डब्याला वगैरे ऑफिसला नेण्यासाठी, मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा अगदी मस्त अशी भाजी आहे ही। तर पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी आपली चटपटीत भाजी बनवून तयार झाली। तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर एक लाईकही करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।